ओम नमो भगवते वासुदेवाय। एके काळी एका गावात एक शेतकरी राहत होता। तो अत्यंत मेहनती होता, पण त्याच्या जीवनात सतत संकटे येत होती। कधी दुष्काळ, कधी पिकांचे नुकसान, तर कधी कर्जामुळे तो नेहमी चिंतेत असे। त्याची पत्नी मात्र भगवान विष्णूची भक्त होती। ती नेहमी म्हणायची, भगवानावर श्रद्धा ठेवा, एक दिवस नक्कीच कृपा होईल। अधिक मास सुरू झाला। गावातील लोक पुरुषोत्तम मासाचे व्रत, पूजा आणि कथा श्रवण करू लागले। शेतकऱ्याची पत्नी ही रोज स्नान करून भगवान विष्णूची पूजा करत होती। पण शेतकरी म्हणाला, फक्त पूजा करून काही मिळत नाही, मेहनत सर्व काही आहे। पत्नी शांतपणे म्हणाली, मेहनत महत्वाची आहेच, पण देवाची कृपा ही तितकीच आवश्यक आहे। एके दिवशी गावात एक संत आले। त्यांनी अधिक मासाचे महत्त्व सांगितले आणि म्हणाले, या महिन्यात श्रद्धेने भगवान विष्णूची भक्ती करणाऱ्याचे दुःख दूर होते। पत्नीच्या आग्रहामुळे शेतकरी ही कथा ऐकायला गेला। संतांच्या वचनांनी त्याचे मन बदलले। त्याने श्रद्धेने पुरुषोत्तम मासाचे व्रत करण्याचा संकल्प केला। तो रोज सकाळी स्नान करून भगवान विष्णूचे नामस्मरण करू लागला। मेहनती सोबत भक्ती, दया आणि दान यांनाही महत्त्व देऊ लागला। काही दिवसांनी आश्चर्यकारकरित्या त्या वर्षी त्याच्या शेतात भरघोस पीक आले। कर्ज फेडले गेले, घरात सुख आणि आनंद परत आला। शेतकरी भगवान विष्णूचे आभार मानून म्हणाला, हे प्रभो, आता मला समजले की मेहनती सोबत श्रद्धा आणि भक्ती ही आवश्यक आहे। त्या दिवसापासून तो रोज भक्तिभावाने भगवान विष्णूची पूजा करू लागला आणि गरजूंना मदत करू लागला। शेवटी त्याचे जीवन सुख, शांती आणि समाधानाने भरून गेले। हका पेले अध्याय सोबतचा अर्थ या कथेतून आपल्याला शिकायला मिळते की मेहनत आणि भक्ती दोन्ही जीवनात आवश्यक आहेत। संकटाच्या काळात श्रद्धा सोडू नये। अधिक मासात केलेली पूजा आणि जप विशेष फलदायी असतात। भगवान विष्णू भक्तांच्या जीवनातील दुःख दूर करतात। दया, सेवा आणि नम्रता जीवन आनंदी बनवतात। या अध्यायाचा मुख्य संदेश, मेहनती सोबत श्रद्धा आणि भक्ती असेल तर जीवनात सुख आणि यश मिळते। धन्यवाद। आणि बेल आयकन नक्की प्रेस करा। जय जय राम कृष्ण हरी।